तुम्हाला तुमचं वजन आणि पोट कमी करायचं आहे, पण तुम्ही काय देताय स्वतःला? आता मी डोंगरावरती आहे, कुंडलच्या डोंगरावरती आहे. तिथलं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. त्या उदाहरणावरनं तर तुम्हाला कळेल की आपण का भेटतोय वजनाला, का भेटतोय पोट कमी करायला, काय गरज नाही पाहिजे. हे बघा, आता मी डोंगरावरती आहे. हा डोंगर पायऱ्या बनवत चाललंय, म्हणजे डोंगर फोडून पायऱ्या बनवत चाललंय. म्हणजे डोंगर फुटू शकतोय, डोंगर फुटू शकतोय, दगड फुटू शकतोय. तर आपलं वजन आणि पोट का कमी होऊ शकत नाही? आणि हे सगळं माणसं करतात बरं. ह्या वरपर्यंत तिथं पायऱ्या केल्यात, काम चालू आहे, तोड राहिलंय. सांगण्यात तात्पर्य एकच आहे की जर दगड फुटू शकतो, डोंगर फुटू शकतो, तर आपलं वजन आणि पोट का कमी होऊ शकत नाही? ह्या फक्त सवय बदलायच्यात. सवय बदला 100% रिझल्ट येतोय. ह्या ज्यांनी फोडलं ही माणसंच आहेत. ज्यांनी पायऱ्या बनवल्यात, दगड फोडलाय, डोंगर फोडलाय, हे माणसंच आहेत. ह्यांना मी विचारतो मागच्या व्हिडिओमध्ये की तुम्ही प्रोटीन प्रोटीन म्हणजेच काय माहित नाही. काय खातात? तर बटाट्याचं कालवण, वांग हे असतं कालवण, आणि भाताबरोबर रोटी, हे असं सांगितलं त्यांनी. तर प्रोटीन म्हणजे काय माहित नव्हतं, समजत नव्हतं. एवढं लक्षात ठेवा की आपण फक्त लय कन्फ्यूज व्हायला लागलोय. कन्फ्यूज होऊ नका. घरातलं भाकरी, भात, चपाती, चहा खायचंय, प्रमाणात खायचंय. त्याच्याबरोबर घरातलं प्रोटीन काय खायचंय, प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय. ते प्रत्येक व्हिडिओ मधलं बघा, फॉलो करा. 100% रिझल्ट येतोय. कुठेही सैरावैरा करू नका. फक्त एकच पाहिजे की तुमचं व्यायामात आणि हालचालीत सातत्य पाहिजे. जे खाताय ते कॅलरीज बर्न झाल्या पाहिजेत. ते फक्त एका ठिकाणी स्टोअर होऊन देऊ नका शरीरावर. एवढं सिंपल फॉर्म्युला वापरा. अजिबात तुम्हाला वजन आणि पोट त्रास देणार नाही. फक्त हालचाली आणि व्यायाम पाहिजे. घरातलंच खायचं आहे. कुठलेही प्रोडक्ट खात बसू नका. 100% रिझल्ट येतोय. फक्त सातत्य ठेवा. दगड फुटू शकतोय, डोंगर फुटू शकतोय, तर हे काय आहे? वजन काय आहे? फक्त तुमच्या हातात आहे. सवय बदला. 100% व्यायामाला कारण सांगायचं, व्यायामाला सुरुवात करा. धन्यवाद.